कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जास्त वेळ नाही, आता टाइम झालेला आहे, 15 मिनिट राहिलेले, पण थोडस आता वाढन कारण उशीर झाला. या दुसऱ्या चरणातून महाराज सांगतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा हर्ष वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. बरोबर आहे की नाही? 90% लोक, 10% सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की मुलगाच पाहिजे, आहे की नाही? बरं, पहिली मुलगी झाली तर ठीक, दुसरी पण जर मुलगी झाली तर याचा चेहरा फोटो काढायसारखा दिसतो. मी एका माणसाला विचारलं, म्हटलं का हो, म्हटलं मुलगाच का पाहिजे, म्हटलं मुलगी तुम्हाला सांभाळू शकत नाही का? आज 80% आई वडिलांना मुली सांभाळतायत. कोण? मुली. जेव्हा जेव्हा पोरग तुम्हाला घरातून बाहेर काढतं त्यावेळेस आठवण कोणाची येते? मुलीचीच येते. ती मुलगी बाहेर रोजाने जाईल पण तुम्हाला ती मुलगी सांभाळणारच, तुम्हाला टाकून देणार नाही. लक्षात घ्या. मी एका माणसाला विचारलं, म्हटलं मुलगा का पाहिजे? त्याने मला सांगितलं, शेवटी पाणी पाजायला मुलगा पाहिजे. कधी? शेवटी. मी त्यांना म्हटलं, तो तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. अरे तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे का मेले? जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मी असं म्हणत नाही, मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हो? मुलीला मारू नका, एवढीच माझी विनंती. आणि विशेष म्हणजे ह्या पार्टीची सुद्धा सहमती असते, कधी कधी असते की नाही? नाही हो. ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, उषाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, उषाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, उषाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, उषाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. मुलीला मारू नका. जर वंशाचा दिवा तुम्हाला प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुम्हाला प्रकाशच देणार आहे. आणि मुलगी ही आपल्याच कुळाचा नाही तर 2 कुळाचा उद्धार करत असते. त्यामुळे त्या मुलीला प्रथम प्राधान्य महाराजांनी दिलेलं आहे, कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. बरं, त्यांना असं पण म्हणता आलं असतं ना, कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक, आणि असं पण म्हणता आलं असतं. पण महाराज काय म्हणतात, कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. पहिला क्रमांक मुलीला देतात का? काय कारण? कारण असं आहे, जातती कन्या महती चिंता. अरे ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते, ती वयात आल्यावर पुन्हा तिची काळजी वाटते, तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते, लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, रडतो बाप. तुमचं आमचं सोडा, पण कण्वासारखे मुनी रल्ले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रल्ले सीतेसाठी, मग आपण तर कोण आहे? लग्न झालं मुलीचं लग्न करून दिलं म्हणजे माईबाप तुमच्यावरची जबाबदारी गेली का? उलट वाढली म्हणा.
काय काय तर आई बापांना पश्चाताप होतो की उगाच माझ्या लेकराचं लग्न केलं, माझं लेकरू माझ्यापाशी सुखात राहिलं असतं. इतके काही लोक त्रासदायक. उलट परत चिंता वाटते माझं लेकरू तिथं सुखात असेल का. मग जी मुलगी तुम्हाला जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला महाराजांनी प्रथम क्रमांक का दिला. एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होतं. स्वामीराम तीर्थांनी त्या गृहस्थाला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार. स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पर बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है, और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. एका पित्याचे उद्गार आहेत बरं का. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचं ओझ होतं तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही. एका बापाचेच उद्गार आहेत. मग मुलीला पहिला क्रमांक का. कदाचित स्वार्थी प्रेम मुलाचा असेल, सगळ्याच असेल असं म्हणत नाही, पण निस्वार्थ प्रेम जी करते ती मुलगी असते बरं का. तिला माहिती असतं 20-22 वर्ष तुमच्या घरात राहते ती, तिला माहिती असतं की एक ना एक दिवस तरी मला हे घर सोडून निघून जावं लागणार आहे. तिला माहिती असतं मला सगळ्यांना सोडून निघून जावं लागणार आहे, पण तरी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत सगळं प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते मुलगी. आणि मुलाचं काय, त्याला माहिती असतं 10-12 वर्षाचं तर खेळ आहे, म्हातारे गेलं तर चावी आपल्याच हातात आहे की नाही. सगळीच मुलं अशी असतात असं मला म्हणायचं नाही, पण निस्वार्थ प्रेम करते ती मुलगी. मग मुलीला पहिला क्रमांक का. पुढं सर माता भगिनी या पुढं. मुलीला पहिला क्रमांक का, याचं कारण तुम्हाला सांगते. मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि म्हणूनच नारी गणना मत करिया, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए है शुक भीष्म हनुमान. शुकासारख्या, भीष्मासारख्या, हनुमंतरायांसारख्या मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी पण कोण आहे, कन्याच आहे की नाही. म्हणून या कन्येला कधी कमी समजू नका बरं का. काही ठिकाणी भेदभाव केला जातो, तुमचं जाऊ द्या, इकडं सुद्धा आमच्या याच्यामध्ये आमच्या फडावर स्त्रियांची कीर्तन चालत नाही. काय काय तर ब्रह्मचारी लोक असतात, ते म्हणतात नाही आम्ही साधी बाईची सावली सुद्धा पाडून घेत नाही. तुझा जन्मच बाईपासून झालाय ना, आणि सावली फाडण्याचा प्रश्न येतो. तिची सावली पडली नसती तर तुझा जन्मच झाला नसता किंवा तूच नसता. लक्षात घ्या. हनुमंतराय ब्रह्मचारी होते, भीष्माचारी ब्रह्मचारी होते, पण त्यांना जन्म देणारी सुद्धा कोण होती, कन्याच होती. म्हणून हे आता हे कन्येचं झालं. मी तुम्हाला भरपूर सांगितलं, आपल्याकडे वेळ कमी. पुत्र कोणाला म्हणायचं, पुत्र कोणाला म्हणायचं, तर जे पूर्वतः पितरांचा उद्धार करतात त्यांना म्हणायचं पुत्र. पण असा एकच पुत्र पुरे एकची पुत्र माय बापा पोटी, हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. याला म्हणायचं पुत्र. आपल्या पितरांना तारतात इति पुत्र हा. आणि म्हणून महाराज सांगतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद होतो. पण देवाला आनंद होण्याच्या लायकीच ते करतात काय. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळ कन्या पुत्र होती सात्विक, कुळ कन्या पुत्र होती सात्विक, कुळ कन्या पुत्र होती
करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर ती मुलं सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं काय करतात, गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख या अभंगामध्ये का, तर तुमच्या पण मनामध्ये हा प्रश्न आला असेल. बाकीचे ग्रंथ आहेत ना, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, एवढी ग्रंथ संपत्ती, तरी पण महाराजांनी गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख या अभंगात का केला. याचं कारण असं आहे, ज्याचा जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. ती मुलं काय करतात, अखंड त्याने विठ्ठलाचं चिंतन करतात. अखंड चिंतन विठोबाचे परमार्थामध्ये अखंड त्याला खूप महत्व आहे. अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण. अखंड त्याने विठ्ठलाचं चिंतन का करायचं. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती बापाचे, पर्वत जळती बापाचे. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती बापाचे, पर्वत जळती बापाचे. ऐसा नावाचा महिमा, ऐसा नावाचा महिमा. वेदश्रीनला झाली सीमा, वेदश्रीनला झाली सीमा. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती बापाचे, पर्वत जळती बापाचे. या नावामध्ये एवढी ताकद आहे, पर्वत जळती पापाचे. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. आणि हे नामस्मरण का घ्यायचं, कारण मरताना ते मुखात आलं पाहिजे. आणि ज्याच्या मुखात मरताना हे नाव येतं, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखात, तुका म्हणे सुखा पार नाही. त्यासाठी परमार्थात अखंडता पाहिजे. कारण मरताना भगवंताचं नाव मुखात घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. शब्दप्रयोग तुम्ही नीट लक्षात घ्या. मरताना भगवंताचं नाव मुखात घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. कारण मरताना मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं, पण पहिल्यांदा वाचाच बंद होते, देवाचं नाव घेणार कसं. म्हणून परमार्थामध्ये अखंडता पाहिजे. ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे. आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. वशिला म्हणजे काय हो, कळतंय पण तर सांगता येत नाही. वशिला म्हणजे काय, व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला, आहे की नाही. पण मरणाच्या बाबतीत ही वशिलेबाजी चालत नाही. हिंदुस्थानमध्ये शोधा एखादं मंदिर नसलेलं गाव तुम्हाला सापडेल, पण स्मशानभूमी नसलेलं गाव तुम्हाला सापडणार नाही. अवजितात सगळ्यांना देवादिकांना सुद्धा जावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्राशी, 33 कोटी देवता मर गए पड़काल के फांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्राशी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्राशी. प्रत्येकाला जावं लागणार आहे. उपजते ना
विनाशे नाशते पुनरपि दिशे. पण कसं जगायचं हे गीतेकडून शिकायचं आणि कसं मरायचं हे भागवताकडून शिकायचंय. कसं जगायचं हे गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. अर्जुना काय देवा, अरे जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील आणि जर मेलाच तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. कसं जगायचं गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला शिकवलं आणि कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं. परीक्षिती राजा किती दिवसाचा होता? 7 दिवसाचा. भागवत ऐकला असेल तुम्ही. 7 दिवसानंतर त्याला शाप होता की तक्षक नावाचा सर्प चावून तुझा मृत्यू होईल. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता पण भागवत श्रवण केला आणि त्याचा उद्धार झाला. मला सांगा, परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता, आपण सगळे किती दिवसाचे? 7च ना. आपल्याकडे तर काय 8 दिवसाची योजना आहे का? तसं काही घाबरून नका जाऊ. 7 दिवस म्हणजे रविवार सोमवार ह्या 7 दिवसापैकी सांगते मी, नाही तर तुम्हाला तुमचा गैरसमज व्हायचा. एके ठिकाणी एका कीर्तनात मी असंच सांगितलं, म्हटलं या गावातील सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत. सगळे माझ्याकडे असे रागाने बघायला लागले. पण एक आजी हसायला लागली. त्या आजीला मी विचारलं, आजी तुम्ही का हसला? त्या आजी मला म्हटलं, ताई तुम्ही मगाशीच सांगितलं की या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत, पण मी या गावात राहतच नाही, मी शेजारच्या गावची, इथं कीर्तनाला आली. म्हणून लक्षात घ्या, जगातल्या प्रत्येकाला 7 दिवसापैकी एका वारी जावंच लागणार आहे. बर, परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. आपला मृत्यू कशाने होणार आहे? आपला पण मृत्यू सर्पदंशानेच होणार आहे. संसाराला काय म्हटलेलं आहे? सर्प म्हटलेलं आहे. बघा, म्हणून रुसलो संसारा सर्प हा. आपल्याला सुद्धा सगळ्यांना साप चावलेला आहे. काय झालंय? साप चावलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर का एखाद्याला साप चावला, जुन्या लोकांना माहित असेल, तर जुनी मंडळी काय करायचे बाबा, त्याला मुंजाबाच्या पालावर आणायचे, मांत्रिकाने त्याच्यावर मंत्रोपचार करायचे. नंतर त्याला परीक्षा पाहण्यासाठी कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा आणि मग नंतर विचारायचं असतं, पाला कस काय? तो म्हणतो पाला गोड लागतोय. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडू आहे तरी पण तो आपल्याला गोड लागतोय आणि परमार्थ गोड आहे तरी पण तो आपल्याला कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? साप चावलाय बोलायचं. आणि फक्त सापच चावलं नाही, जहर चांगलंच भिंडलेलं आहे. माऊली म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अरे संसार कडू आहे, मग गोड काय? त्या भगवंताचं नाव गोड आहे. म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम त्या भगवंताचं नामस्मरण